श्रीकांत, काय झालं? आईला मला हे सगळं पटतच नाहीये का? कोण तो माणूस आला होता तो? त्या आदित्यला आपण लहानाचा मोठा केलाय. तो कामाच्या बाबतीत किती चोख आहे हे आपल्याला चांगलं माहिती आहे ना. मग ते काम कुठलंही असू दे, ऑफिसचं नाही तर घरचं, तो कधीच काम चुकारपणा करणार नाही हे माहिती आहे आपल्याला ना. तो माणूस ना मला जरा जास्तच वाटला. तो आदित्यबद्दल अशी तक्रार कशी काय करू शकतो का? हे बघ, त्यात त्याची काही फार चूक आहे असं मला वाटत नाही. कारण फायनली त्याच्यावर सुद्धा त्याच्या ऑफिसची जबाबदारी आहे. प्रामाणिक दिसतोय तो. त्यामुळे त्याला कदाचित ऑफिसच्या वेळेत कोणी आपलं पर्सनल काम केलेलं आवडत नसेल. त्यात त्याची चूक नाहीये ना. आणि एक विसरू नकोस की आदित्य माझ्या तालमीत तयार झालाय. त्यामुळे तो यातून योग्य मार्ग काढेल नक्की. आणि ह्या बाबतीत मी कुणाचीच बाजू नाही घेऊ शकत. जर मी अहिल्यादेवींच्या शब्दाबाहेर गेलो तर हा बिझनेस विकत घ्यायला त्यांना 1 मिनिटही लागणार नाही. मला नोकरीवरून काढणं तर त्यांच्यासाठी डाव्या हाताचा मळ आहे. आई कितीही कडक वागली तरी शेवटी मुलासाठी पजेसिव्ह असणारच. पंगा न घेतलेलाच बरा. एक काम करतो, आदित्यला बोलवून घेतो. गणेश, आदित्यला बोलव. झटपट पटापट लॉटरी घ्या. 67 चला लवकर. लॉटरी लागणार की नाही? अरे 100% लागणार. चला अहो 10 करोडची लॉटरी आहे. अहो बघा तुम्ही, एका रात्रीत करोडपती, एका रात्रीत करोडपती. चला. भाऊ वार कोणता आहे आज? आज शुक्रवार आहे. झटपट पटापट लॉटरी लागेल 67. चला लवकर घ्या. बापरे, फक्त 10 रुपयात 10 करोड रुपये मिळणार. मग तर मला ही लॉटरी काढावीच लागेल, बरोबर ना दादा? तुम्ही आता म्हणालात ना 10 रुपयात 10 करोड रुपये मिळणार, खरंय का? हो मग काय, फक्त 10 रुपयाचं आहे. फक्त 10 रुपयाचं तिकीट घ्या आणि स्वतःचं लक आजमावा. ठीक आहे, QR कोड द्या ना. आमच्याकडे स्कॅनर वगैरे काही नाही, फक्त कॅश. काही चीप माणूस आहे. आत्ताच्या काळात कोण ठेवतो कॅश? अहो नाही, असतील बघा ना. बघते, मी चेक करते आता, माझं नशीब बघते. अहो चेक करा ना. फक्त 10 रुपयामध्ये 10 करोड मिळणार आहेत तुम्हाला. बघा, असतील. 10 रुपये म्हणजे माझं नशीब आज चांगलंय. मला लॉटरी सुद्धा लागेल ना? हो. हे ना, हे घ्या. मला जर ही लॉटरी लागली तर मी रातोरात करोडपती होणार. मला विश्वासच बसत नाहीये. आतापर्यंत मी किर्लोस्करांसाठी राबले, पण मला कधी मोबदलाच मिळाला नाही, माहितीये ना तुम्हाला. पण आता माझं नशीब चांगलं असू देत. देवाने जर मला साथ दिली ना, मला जर ही लॉटरी लागली ना, तर मी प्रसाद चढवेन देवाला. हो. किती? पाव किलो बास होईल ना? पाव किलो बुंदी चढवेन. हा, पण मला ही लॉटरी लागायला पाहिजे बरं का. हा, मी काढते तिकीट. कुठलं तिकीट आहे म्हणालात? हे बघा, हे 10 रुपयाचं 10 करोड आहे आणि हे 20 रुपयाचं आहे. नाही, 10 रुपयाला 10 करोड व्हायला पाहिजे. दादा, मला जर तिकीट लागलं ना, लॉटरी लागली ना, तर मी तुम्हाला 1 रुपया देईन. हा, अहो नाही, आम्हाला नको, देवालाच चढवा. थँक्यू. देवालाच चढवा तुम्ही. हा, 100 करोड आहे का? हॅलो सर, ॲक्च्युली मला तुमच्याशी कालच्याबद्दल बोलायचं होतं. आदित्य सर, आधी मला बोलू द्या. मी जरा काल जास्तच रिॲक्ट झालो. नाही सर, मी पण माणूसच आहे. प्रत्येकाचे पर्सनल प्रॉब्लेम असतात. सहकाऱ्यांचं सुखदुःख समजून घेणं हे टीम लिडरचंच काम असतं ना. सर बरोबर आहे तुमचं, पण मला असं वाटतं तर मेमो काय नाही. बसा ना. बसा तुम्ही बसा. खरं तर तुमच्या आईने, अहिल्यादेवींनी मला स्पष्ट सांगितलं होतं की आदित्याच्या विरोधात मेमो काढायचा.
पण मी ठरवलं तुझ्या विरोधात मेमो काढायचा नाही. सर पण थँक्यू सो मच सर. हे बघ, आम्हाला तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आता. तुला स्वतःला सिद्ध करावं लागेल. Yes, sir. तेव्हा तुला आजच्या आज चेन्नईला जायचं आहे आणि फील्ड वर्क सांभाळायचं आहे. सर आज इतक्या तातडीने हे बघ, आता मी मेमो कॅन्सल केला आहे ना, आता प्रोफेशनल लेवलवरती तू माघार घेऊ नको. इतक्या तातडीने कसं निघणार आहे मी? पारू पण इथे नाही आहे. एक काम करतो, पारू येण्याआधीच मी चेन्नईचं काम आटपून परत येतो. ठीक आहे. चालेल सर. मी आजच चेन्नईला जायला निघतो. ग्रेट. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच सर. तुला काही झटके वगैरे येतात का रे? जो भाऊ तुझ्यावरती जीव ओवाळून टाकतो त्याच्याबरोबर कोण वागतं असं? काय चाललंय प्रीतम तुझं? रेस्टॉरंट मधनं इथे निघून का आलास तू? इकडे आलास ते आलास, वर अहिल्याच्या रूम मध्ये जाऊन आदित्यचा अपमान करून त्याला बाहेर काढलास. काय अधिकार आहे रे त्याच्या अंगावरती ओरडण्याचा तुला? प्रीतम, प्रीतम, काय झालंय प्रीतम? कसला एवढा विचार करताय? आल्यापासून मी बघते तुम्ही एक शब्द सुद्धा बोलला नाहीयेत. बघा प्रीतम, मला सांगा काही प्रॉब्लेम आहे का? आपण बोलूया ना. तुम्ही सांगितल्याशिवाय कसं कळणार आहे मला? अरे मला काय होतंय मी आता नाही सांगू शकत. खरं तर मलाच काही कळत नाहीये यार. पण मी दादासोबत असं नव्हतं वागायला पाहिजे. खूप वाईट बोललो ना ग त्याला मी. पश्चाताप होतोय त्या सगळ्याचा आता. खरंच खूप नालायक भाऊ आहे मी.